जय हिंद, जय शिवराय. कसे आहेत मतदार राजे, कार्यकर्ते, अंधभक्त या सगळ्यांना आवाज देतोय मी आज. मला मूर्ख समजा, वेड समजा, या विद्रोही क्रांतिकारी समजा. काही दिवस आधी पवार कुटुंबामध्ये लग्न होतं. लग्नामध्ये आमदार होते, खासदार होते, मंत्री होते, उपमुख्यमंत्री होते. एवढंच नव्हे तर कलाकार होते. महाराष्ट्राच्या बाहेर जे राज्य आहे त्या राज्यातले मुख्यमंत्री सुद्धा होते. पण कार्यकर्ता कुठे होता? आपली लायकी नाही ना तिथे. माझ्या मतदाराची लायकी नाहीये तिथे. तुम्ही फक्त इलेक्शनला वोट करायचं, दारात फिरायचं. माझा भाऊ, माझा दैवत, माझे दादासाहेब, आमचे भाऊ हे कसे निवडून येतील त्यासाठी तुम्ही वेळे बना इलेक्शनला. पण त्यांच्या मुलाच्या लग्नाला, मुलीच्या लग्नाला तुम्हाला कोणी विचारत नाही. मग सुप्रिया सुळेंच्या मुलीचं लग्न असो या आमदार खासदारांच्या मुलीचं लग्न असो, ह्यांच्या लग्नाला आमदार खासदार मंत्री पोचतील पण कार्यकर्त्याला विचारलं जात नाही. जागृत होणारे कार्यकर्ता का लाचार बनतोय? स्वतःचा वेगळा प्रवाह आता निर्माण करावा लागेल. मी तुमच्या भेटीला येणार, जिल्ह्यात येणार, तालुक्यात येणार, सत्य गोष्ट मांडणार. मला चुकीचं समजला तरी चालेल. काही चुकी सांगतोय, लोकशाही वाचवायची गोष्ट सांगतोय. पक्ष फोडणाऱ्या माणसाला सुद्धा तिथे एंट्री होती ना, लग्नाला बोलवलं जातं. म्हणजे हे मीडिया समोर काय सांगतात? आमचे मतभेद आहेत, मनभेद नाहीत. म्हणजे जनता एवढी मूर्ख ठरते. विचार करा, एक वोट बाबासाहेबांनी तुम्हाला मतदार राजा केलाय. 1 वोट 1 व्हॅल्यू हक्काने राजा केलाय. एका बोटाने आपण सरकार उद्ध्वस्त करू शकतो. आशेचा किरण असतो या बोटावर. तुम्हाला चुतिया बनवलं जातं राजकीय लोकांच्या माध्यमातून. तुम्ही चुतिया बनता. म्हणून देशाला आता नेत्यांची नाही, क्रांतिकारी लोकांची गरज आहे. मला विद्रोही क्रांतिकारी बोललात तरी चालेल, पण सत्य मांडणार. कारण का या देशामध्ये जर देशाचं परिवर्तन करायचं असेल, लोकशाही वाचवायची असेल ना, तर आम्हाला नेता नाही क्रांतिकारी बनवलेलं. कारण नेता हा देश लुटायला जन्माला येतो आणि क्रांतिकारी मातीचं परिवर्तन करतो. जर एका आमदाराला, खासदाराला, मंत्र्याला, उपमुख्यमंत्र्याला जर फोन केला ना, या मुख्यमंत्र्याला, तर गंमत बघा, फोन केल्यावर साहेब बिझी आहेत, साहेब मीटिंगमध्ये आहेत. तेवढंच नव्हे तर साहेब दौऱ्यावर आहेत, चायपेक्षा किटली गरम. पण त्याच साहेबांना जर कुठल्या मंत्र्याचं, मुख्यमंत्र्याचं, खासदाराच्या मुलाचं, मुलीचं लग्न असेल ना, तर लगेच साहेब सगळं काम टाकून पोहोचणार. गरीबाला थोडी वेळ. म्हणजे हे निवडून आपल्या मतावर येतात आणि आपल्याला त्यांच्या कुटुंबाच्या कार्यक्रमाला इन्व्हाइट नाही केलं जात. इलेक्शनला दारादारात फिरणार, 15 दिवस कॅम्पेनिंग करणार. माऊली वोट कर, बापू वोट कर, दादा वोट कर, लोटांगण घालतील आपल्यासमोर भिकाऱ्यासारखे. निवडून येतील. त्याचप्रमाणे स्वतःच्या मुलाचं, मुलीचं लग्न असेल तर 10 दिवस कॅम्पेनिंग